मवियासह सहयोगी पक्षाचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार। कालची अपूर्ण चर्चा पुढे जाईल। संजय राऊत यांची माहिती तर दुपारी 12:30 वाजता शिवालयात संयुक्त पत्रकार परिषद। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी। मतदान कुणाला जातं हे मतदारालाही कळत नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पराभव दिसू लागला। सरकारच्या कामामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाही, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? ज्यांना आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या। जयंत पाटील यांची आयोगाकडे मागणी। दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एवढ्या हरकती सुचवल्या, आयोगानं प्रतिसाद दिला नाही। शशिकांत शिंदेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। दरम्यान आमच्याकडून दिल्ली महाराष्ट्र आयोगाला पत्र। जयंत पाटील यांची माहिती तर आमच्याकडे पत्र आलंच नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एक आमदार म्हणतो बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। आता कुठेही व्हीव्हीपॅट मशीन नसणार, निवडणूक आयोगानं माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांचं वक्तव्य। दुबार नावं असलेल्या मतदारांची नावं डिलीट करण्याचा अधिकार नाही, निवडणूक आयोगानं उत्तर दिल्याची अरविंद सावंत यांची धक्कादायक माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदार याद्यांवर अभ्यास केला जाईल। बोगस मतदारांची नावं वगळली नाही तर निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आंदोलन करू, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील यादीत नावांचा घोळ। जोगेश्वरीतील मतदार यादीत मराठी सोडून दक्षिण भारतातील भाषेत नावांचा उल्लेख। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला यादीवर आक्षेप। ईव्हीएम भाजपनं नाही तर काँग्रेसनं आणलं, हे पाप काँग्रेसचं। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची काँग्रेसवर टीका।